सरकारने जर करायला पाहिजे होता। आपण मी शोक प्रस्तावानंतर बोलताना नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे, परंतु एका मंत्र्याला शिक्षा झालेली सभापती महोदय। विरोधी पक्षनेते आपण जो प्रस्ताव मांडला आहे ते विधानसभेत आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला ज्ञात करून देत आहात ते सन्माननीय सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहे, तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर आपल्याला देखील दोन्ही हाऊसचा मंत्री असतो, परंतु सदस्य खालच्या सभागृहाचे असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मांडता येईल। सभागृहाचे नेते उपस्थित आहेत। आपल्याला शोक प्रस्ताव आहे। मला वाटतं माननीय विरोधी पक्षनेते, मला असं वाटतं की शोक प्रस्ताव आहे आणि शोक प्रस्तावामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगच्या संदर्भात आणि आपल्याही सभागृहाचे सदस्य आहेत। सभापती महोदय, म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या अशा मनमोहन सिंगजींच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं। तथापि माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आपण मंत्री महोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे। त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील। मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडत आहे। डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग, भारताचे माजी पंतप्रधान सर्वश्री घनश्याम नारायण दुबे, नारायण श्रीपाद वैद्य व सुभाष रामचंद्र चव्हाण, माजी विधान परिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अल्प परिचय। कैलासवासी डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गाह या गावी झाला। त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंतचे तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र डॉक्टरेट प्राप्त केली होती। कैलासवासी मनमोहन सिंग यांनी 1957 ते 1971 पर्यंत शिक्षकी पेशाला वाहून घेतले होते। अर्थशास्त्राचे उत्तम प्राध्यापक असा त्यांचा पंजाब विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये लौकिक होता। कैलासवासी मनमोहन सिंग यांनी 1972 मध्ये अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार, 1980 ते 1982 मध्ये नियोजन आयोगाचे सदस्य सचिव, 1982 ते 1985 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, 1985 ते 87 मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि 87 ते 90 मध्ये जिनिव्हा आर्थिक धोरणाशी संबंधित आयोगात सरचिटणीस, 1990 मध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि 1991 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी विविध जबाबदारीची पदे भूषविली होती। विद्वत्ता, सखोल व्यासंग, अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले डॉक्टर मनमोहन सिंग सन 1991 मध्ये भारताचे अर्थमंत्री झाले
अर्थमंत्री म्हणून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलगामी बदल केले. भारताची अर्थव्यवस्था त्यांनी खुली करून देशात उदारीकरणाचे पर्व सुरू केले. त्यांनी आर्थिक उदारीकरणाची धोरणे अंमलात आणून परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले. त्यांच्या आर्थिक धोरणाने परवाना राज रद्द होऊन व्यवसाय आणि उद्योगांना नवी दिशा प्राप्त झाली. भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडून त्यांनी भारतातील उद्योग, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून दिले. अणुशक्तीचा शांततामय उपयोगासाठी भारत आणि अमेरिका या दोन देशात अणुकरार करून भारताच्या सामूहिक ताकदीसाठी मोलाचा हातभार लावला. त्यांच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, कोणीही भूकबळी ठरू नये यासाठी अन्न सुरक्षा कायदा, भूसंपादन कायदा अस्तित्वात आले. खऱ्या अर्थानं ते भारतातील आर्थिक सुधारणेचे जनक होते. कैलासवासी मनमोहन सिंग 1991 पासून तब्बल 6 वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते आणि 1998 ते 2004 या काळात ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते. सन 2004 ते 2014 या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान पद भूषविले होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने सन 1987 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. केम्ब्रिज विद्यापीठाचा ऍडम स्मिथ पुरस्कार, एशिया एनी अवॉर्ड, युरो मनी अवॉर्ड, जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अशा या भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणा पर्वाचे अर्धायू विद्वत्ता आणि विनम्रता यांचा अमाप मिलाप असलेल्या अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी दुःखद. श्री घनश्याम राजनारायण दुबे, माजी विधान परिषद सदस्य यांचा अल्पसा परिचय. कैलासवासी घनश्याम राजनारायण दुबे यांचा जन्म 15 जुलै 1951 रोजी झाला. त्यांचे शिक्षण इंटर पर्यंत झाले होते. कैलासवासी दुबे यांनी कुस्ती विद्यालयाचे संस्थापक, मुंबई शहर तालीम संघ तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. हे उत्तर भारतीय महामंडळ तसेच उत्तर भारतीय विकास समितीचे अध्यक्ष होते. मुंबईतील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. घनश्याम दुबे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली होती. कैलासवासी दुबे सन 1990 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. श्री नारायण श्रीपाद वैद्य, माजी विधान परिषद सदस्य यांचा परिचय. कैलासवासी नारायण श्रीपाद वैद्य यांचा जन्म 17 डिसेंबर 1930 रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण BSc पर्यंत झाले होते. कैलासवासी वैद्य यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राजबंदी न्याय आंदोलन समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र मानवी हक्क परिषदेचे सरचिटणीस, संपदा बँकेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी कैलासवासी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्थेचे कोषाध्यक्ष, दीनदयाळ संशोधन संस्थेचे चिटणीस म्हणूनही कार्य केले होते. कैलासवासी वैद्य यांनी सन 1968 1985 या कालावधीत पुणे महानगरपालिकेचे सदस्य तर 1975 ते 76 मध्ये पुणे शहराचे उपमहापौर म्हणूनही कार्य केले होते. ते सन 1984 ते 1990 या कालावधीत पुणे विभागाचे पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी दुःखद निधन झाले. श्री सुभाष रामचंद्र चव्हाण, माजी विधान परिषद सदस्य. कैलासवासी सुभाष रामचंद्र चव्हाण यांचा जन्म 15 ऑगस्ट 1947 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील धामापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण BDC MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी चव्हाण यांनी सुरुवातीच्या काही काळ शासकीय नोकरी केली. त्यांनी प्रियदर्शिनी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष, चर्मकार क्रांतिकारक युवक संघ तसेच सुशील कुमार शिंदे टेक्निकल कॉलेजचे संस्थापक सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. महाराष्ट्र चर्मोद्योग विकास महामंडळाचे संचालक म्हणून त्यांनी काम केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर हे पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी त्यांनी विशेष असे योगदान दिले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी चव्हाण सन 2008 मध्ये नामनियुक्त सदस्य म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते. विधानमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी दुःखद निधन झाले. कृपया सदस्यांनी आपल्या स्थानावर उभा राहून 2 मिनिटे सदस्यांनी खाली बसावे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत विधानमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 4 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता सभागृहाची बैठक भरेल.